नीट पेपर फुटीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया. पेपर फुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचं आश्वासन. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून 26 जुलैला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा मोर्चा. मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार, केवळ तिरंगा असणार. राज ठाकरेंची माहिती. तर मोर्चात दिल्लीसारखा प्रकार केल्यास फोडून काढू, राज ठाकरेंचा इशारा. शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट म्हणजे जंतर मंतर. राज ठाकरेंचा टोला. तर विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मोदींना भेटले असतील तर कल्पना नाही, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान. वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक. जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बंदची हाक. राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांना बंदला पाठिंबा देण्याचं आवाहन. जंतर मंतरवर आजही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. लाठीचार्जच्या प्रकारानंतरही जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा वाढता ओघ कायम. देशभरातून आंदोलनाला पाठिंबा वाढला. पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा. नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ. कासा गावातील गायकवाड पाडापुराच्या विळख्यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची सुखरूप सुटका. पालघरमध्ये मुसळधार पाऊस. डहाणू आणि तलासरी तालुक्यांमधील जनजीवन ठप्प. रस्ते पाण्याखाली गेल्यानं गावांचा संपर्क तुटला. धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडले. सूर्या नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा. वसई विरार शहरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना कसरत. नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार. रामकुंड परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढली. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी. रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीत ट्रक कोसळून भीषण अपघात. अपघातग्रस्त ट्रकमधील मॅगी गोळा करण्यासाठी स्थानिकांची झुंबड. तर ट्रक चालकाचा शोध सुरू. दूध भेसळखोरांवर लगाम घालण्यासाठी अन्न औषध प्रशासनाचं कडक पाऊल. दुधात भेसळ आढळल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि कडक कायदेशीर कारवाई केली जाणार. अमेरिकेकडून इराणमधील विमानतळांवरील हँगर आणि ड्रोन केंद्रांवर हल्ले. हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील संघर्षामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिंता वाढली.